आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. गट नंबर 103 असून त्या 95 कोटी जमीन आहे. त्यातून त्या एटीलवालीची केबल जबरदस्ती घालते रे, त्यामुळे तक्रार आहे. 9 तारखेला एटीलवाल्याचा साहेब आला 5 वाजता. मध्ये ती म्हणता काय प्रॉब्लेम आहे, तू केबल जाऊ देत नाही. मी म्हणलं असं माझ्या उत्तरावर बोजे आहे, बोजे क्लिअर झाले मी जाऊ देणार आहे. त्यांनी बावनकुळे पियाला म्हणून मला फोन लावून दिला त्यांनी. ती म्हणली बाबा गुरुवारी तुम्ही या मुंबईला तुमचं क्लिअर करतो. तोपर्यंत सकाळवारी जीप पाठवून पोलीस स्टेशनची बिशी हवालदारने मला उचलून आणली पोलीस स्टेशनला. परत 2च्या सुमारास कोळीकर साहेबाला मी बसू दे. परत ती अरुण पिसाळ नावा माणूस घालता ते म्हणून त्यांच्यासमोर बसलं. मी साहेबाला सगळं नकापेक्षा दाखवला, परत उतारा दाखवला. यात काय त्यांचा माझ्यावर रोल काही येत नाही. यांनी PWDला पैसे भरले तरी PWDचे यांनी बघून घ्यावे, माझ्या जमिनीत यात रोल नाही असं. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं मी तुमचा यात रोल येत नाही, महसूल खात्याचा असं मी साहेबाला समजावून सांगत होतं. तरी काय नाही, थोडी दमदाटी केली. त्यांना काय वाटलं केबल काढणार नाही मी आता शेततळ काढायच्यावर मी आणि परत केबल काढली. तेवढी दमदाटी ती थांबली नाही म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्यावर 25 लाखाचा खोटा गुन्हा दाखल केला. गुरुवारी पेपरला आलं तर ते, पण गुन्हा दाखल करून मी थांबलो नाही. पण त्याने शनिवारी 4 गाड्या भरून माणसं पाठवली. कोण होती शिवली ड्रेस काय मला माहीत नाही. मग तिने त्या कंपनीवाल्याने मला औषध पाजले, परत बायकोला मारले, परत बायकोला नेले. परत तिने आमचे लोक आल्यावर तिने CB फॉरजेट आणून मला ॲडमिट केलं. त्यानंतर त्या करांडे पिंटू कोणतं पोलीस आले त्यातून लोक कोणतं होते. सुटून नसल्यामुळं तिने त्या जबाब घेतली नाही. ती पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे. त्या मग त्यानंतर मी शुक्रवारी गेलो असेल. त्यानंतर पोलीस स्टेशनला केस घ्या म्हणून मीन मुलगा दिवसापाशी काही केस घेतली नाही. तिने म्हणली चौकशीला अर्ज टाका, अर्ज घेतो. मी एक अर्ज लिहिला ते तसा नको, दुसरा अर्ज लिहिला तसा नको, तिसरा अर्ज लिहिला तसा नको. मग मला थोडं रागायला मी म्हणलं काय मग पोर कागद देऊ घेणार आहे काय. असं झाल्यावर मी परत गेलो. परत मी उपोषणचा अर्ज दाखल केला. कधी उपोषण? उपोषण 6 तारखेला. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.